यासाठी तिथे एक व्याख्यान ठेवलेलं आहे। त्याच बरोबर शेतकऱ्यांना माहिती मिळेल यासाठी शेतीचं पण एक व्याख्यान आपण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। असे अनेक सामाजिक उपक्रम करत आरोग्य तपासणी शिबिर असं सगळं घेऊन आपण या कार्यक्रमाची आखणी केलेली आहे। मी सगळ्यांना आमंत्रित करतो की सगळ्यांनी 19 तारखेला या कार्यक्रमाला यावं आणि 25 तारखेला समाप्तीच्या दिवशी आपण सगळेजण या कार्यक्रमाला उपस्थित। सोलापूर सातारा जिल्ह्यामध्ये मार्डी या गावी त्यांनी देव ठेवला, तेव्हापासून आपण त्यांची त्याचा सामाजिक उत्सव म्हणा किंवा पुण्यतिथी म्हणा आपण साजरी करतो। ही 18वी पुण्यतिथी आहे। आत्तापर्यंत 17 वर्षामध्ये पुण्यामध्ये हा कार्यक्रम आपण सामाजिक पद्धतीने हाताळला। म्हणजे अशा प्रकारचा उत्सव जनरली अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये फार कमी लोक करतात। सप्ताह म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर जे चित्र येतं की बाबा कुणाचा कथासंग्रह ठेवलेला आहे, कुणाचं कथाकथन ठेवलेलं आहे किंवा प्रवचन ठेवलेलं आहे, कीर्तन ठेवलेलं आहे। तर तशाऐवजी आम्ही 7च्या 7 दिवस वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेऊन आम्ही समाजामध्ये जात असतो। त्यामध्ये आंतरशालेय सूर्यनमस्कार स्पर्धा आहे, आंतरशालेय निबंध स्पर्धा आहे, त्यामध्ये व्याख्यान आहे, व्याख्यानमाला आहे, चर्चासत्र आहे किंवा अपंग मुलांची सहल, असे वेगवेगळे उपक्रम आपण समाजामध्ये सप्ताहाच्या काळात राबवतो। असा एक वेगळ्या पद्धतीचा सप्ताह आपण 17 वर्ष झाले घेतो। या काळामध्ये आम्हाला काही आमच्या सगळ्या शिष्यांनी भक्तांनी मिळून पुण्यामध्ये 500 येथे एक जागा घेऊन आज आमचं एक मठ तिथे त्या ठिकाणी उभा राहील। आत्तापर्यंत आपण कुणाचीही ना शासनाची ना कुठल्याही समाजातल्या व्यक्तीची आर्थिक मदत आपण घेतली नाही। आज यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, जे काही आपले शिष्य आहेत, आपले भक्त आहेत, त्यांनीच जो काही निधी उभा केला त्याच्यावरच हा उत्सव होतो, त्याच्यावरच हा मठाची आपण स्थापना केली। त्यामुळं या वर्षापासून आपण हा सगळा उत्सव पारंपरिक पद्धतीने 500 या गावामध्ये दिवशी गावामध्ये आपलं जिथे बनतं तिथं करण्याचं ठरवलं। यंदाच्या वर्षीच्या उत्सवामध्ये आपला पूर्ण उत्सव हा कीर्तन सप्ताहाच्या पद्धतीने असणार। वेगवेगळे महाराज अनेक ठिकाणावरून येऊन आपल्या मठामध्ये कीर्तन करणार आहेत। त्याचबरोबर आम्ही सामाजिक गोष्ट सोडलेली आहे असंही नाही आहे। आमचे जे काही सामाजिक उपक्रम आहेत त्यामध्ये गाव स्वच्छता मोहिमेपासून तर त्या भागामध्ये जो रिमोट भाग आहे, जिथं कुठं रेंज लागत नाही, तिथं फार मोठी जंगल वस्ती आहे, त्या भागामध्ये एकच शाळा आहे। जवळजवळ 15 ते 20 किलोमीटरपर्यंत तिकडं दवाखानासुद्धा नाही, तर तिथल्या लोकांचे अनेक प्रश्न आहेत। तर त्यासाठी सुद्धा आपण आता आरोग्य तपासणी शिबिर घेणार आहोत। तिथल्या त्या एका शाळेमध्ये आपण योगाचा प्रचार प्रसार करण्यासाठी योग शिबिर पण घेणार आहोत आणि त्या गावामध्ये स्वच्छता मोहिमेच्या बरोबर एक आरोग्य तपासणी शिबिर पण घेणार आहोत, जिथे आपण त्यांना औषधं वगैरे सगळं मोफत वाटप करणार आहोत। असे